यवतमाळ वाघापूर येथे आजपासून सुरू झालेल्या यवतमाळ महोत्सव 2026 मध्ये नियोजनाचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे। कोट्यवधीचा खर्च करूनही दुपारी 4 वाजेपर्यंत उद्घाटन न झाल्याने लांबून आलेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस वाया गेला। महोत्सवामध्ये साधे पिण्याचे पाणी आणि जेवणाची सोय नसल्याने पुसदवरून आलेल्या 2 शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। शासकीय योजनांच्या नावाखाली आम्हाला इथे बोलावले, पण इथे पिण्यासाठी पाणीही नाही। आमची प्रगती आहे की फजिती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्या। पाण्याची आणि पिण्याची काही व्यवस्था तरी फार व्यवस्थित नाही आहे, जेवणाची पण नाही आहे। आता ऐकण्यात आलं की पास आहे म्हणे तिथं, पण पास असल्यावरच जेवण भेटते म्हणजे असं सांगत असं नाही आम्हाला जवळ। किती किलोमीटरहून आले तुम्ही? 125 किलोमीटर। तुम्हाला पास मिळाले नाही? नाही, तुम्हाला आणलं त्यांनी व्यवस्था काय सांगितली? त्यांना विचारलं आम्ही तर पासची व्यवस्था आहे का, तर माझ्या कानापर्यंत आतापर्यंत तर आली नाही म्हणे आणखी। मग जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था कशी तुमची? नाही, व्यवस्थित तुम्ही नाही। सकाळी किती वाजता निघले? आम्ही 9 वाजता। येताना काही तुमची व्यवस्था केली का त्यांनी? काय नाश्ता वगैरे? हो ना, चहा पाणी नाश्ता वगैरे झाला रस्त्यानं, पण इथे अशी प्रॉपर काही व्यवस्था नाही सर? इथं काही नाही, स्वखर्चा नाही इथं, पाणी पण नाही? नाही। काय नाव तुमचं? नितीन सखाराम राठोड, गाव? कवडीपूर, पुसद। हलू नका तुम्ही, सांगा तुमचं नाव? माझं नाव मनोज धातू राठोड, राणा कवडीपूर, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। हे कृषी फसल कृषी कार्यक्रम आहे म्हणते पाहायला आलो। दोन समजा 8 वाजता आलो, याला समजा दोन तास गेले यायला। 80-90 किलोमीटर आहे आमचं गाव आहे पुसद यवतमाळ। इथे येऊन तर पाण्याची काही नाही व्यवस्था नाही। तिकडे ते जेवला आहे मध्ये व्यवस्था, ते जेव्हा तिथे पासाने काहीच नाही, पासून कुठून आणू? पाण्याची सुद्धा व्यवस्था काहीच नाही? नाही, पाणी नाही ना। इकडे बॉटल या म्हणते, एक बॉटल आहे त्यावर 20 रुपयाला। अच्छा, एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची सुद्धा पाणी व्यवस्था नाही, नाही? काहीच नाही, पाणी काहीच नाही। बरं, काय नाव आपलं? मनोज धातू राठोड, राणा कवडीपूर। पशु प्रदर्शनातील मुक्या प्राण्यांना दर्जेदार चारा उपलब्ध नसल्याची तक्रार पशुपालकांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर आलेल्या महिला व शेतमजुरांचे पिण्याच्या पाण्यावाचून प्रचंड हाल झाल्याची तक्रार काहींनी केली। शेतकऱ्यांच्या नावावर केवळ गर्दी जमवून सोयी सुविधांचा अभाव ठेवणाऱ्या या यवतमाळ महोत्सवावर आता चाहू बाजूंनी टीका होत आहे। अजिंक्य भारत प्रतिनिधी जयंत राठोड, यवतमाळ।